मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की 1/1/2020 पूर्वी जे अनधिकृत प्लॉट विकसित झालेले आहे किंवा त्या प्लॉटवर बांधकाम झालेले आहे तर ते गुंठेवारी अधिनियमामध्ये आपल्याला नियमितीकरण करायचे आहेत. त्याकरिता आपण सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर केला आणि ते प्रस्ताव प्राप्त करून घ्यायचे. आपण 31 मे 2026 ही अंतिम तारीख ठरवली होती. त्यामध्ये आपल्याला काही प्रस्ताव प्राप्त झाले परंतु म्हणावा असा प्रतिसाद आपल्याला लाभलेला नाही. आपण जर अनधिकृत बांधकाम केलेले असेल 2020 पूर्वी किंवा तो प्लॉट पडलेला असेल तर आता आपल्याला शास्ती जी दंड भरावा लागतो, शास्ती भरावा लागते, ते आपल्याला 3 पटीने आपल्याला शास्ती बसते आणि कुठलेही आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यावर परवानगी वगैरे घेणे किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. तर गुंठेवारीमध्ये अतिशय चांगली प्रक्रिया आहे. त्यामध्ये आपला प्लॉट असेल किंवा आपलं बांधकाम आहे ते आपल्याला रेग्युलराईज करून मिळणार आहे आणि अतिशय सोपी प्रक्रिया आहे. 2020 पूर्वी जर आपला प्लॉट अनधिकृत पडलेला असेल त्याची खरेदी, खत किंवा बांधकाम झालेलं असेल त्याचा असेसमेंट, उतारा हे जोडून आपल्याकडे प्रस्ताव द्यायचा आहे. प्रस्ताव दिल्यानंतर आम्ही छाननी करून आपल्याला एक अंतरिम सर्टिफिकेट देणार आहोत. त्या सर्टिफिकेटच्या आधारे आपण मोजणी करायची आहे. मोजणी ते सर्टिफिकेट अपलोड केल्याशिवाय भूमी अभिलेखला मोजणी होणार नाही आणि ती मोजणी झाल्यानंतर आपण अंतिम गुंठेवारीचं प्रमाणपत्र देणार आहोत. याचा सर्व नागरिकांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि 31 मे 2026 पूर्वी आपले प्रस्ताव नगरपालिकेमध्ये सादर करावे यासाठी आपण आपल्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. दुसरं आवाहन केलेलं आहे की अनधिकृत इमारतींचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे, होत आहोत. तर याच्याबाबत नगरपालिकेने आता ठोस अशी भूमिका घेतलेली आहे. कडक कारवाई आपण करायचं प्रयोजित केलेलं आहे. तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण बांधकाम परवानगी घेऊनच आपला प्लॉट विकसित करावा, बांधकाम करावं. 1.5 गुंठ्यापर्यंतचे आपल्याला बांधकाम करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला परवानगीची नगरपालिकेची आवश्यकता नाही. आपण आर्किटेक्टकडून परवानगी घेऊ शकता परंतु त्याचे फाईल नगरपालिकेत सादर करणं आवश्यक आहे आणि त्याचं शुल्क नगरपालिकेत भरणं आवश्यक आहे. या गोष्टींचं नागरिकांनी लक्षात घ्यावं आणि जे आपल्याला बांधकाम परवानगी घेतली आहे त्या बांधकाम परवानगीप्रमाणेच बांधकाम करावं. त्यानंतर आपला भोगोडा दाखला घ्यावा हे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. आणि अनधिकृत बांधकाम जे झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता कडक ॲक्शन घेत आहोत. जे पहिलं कमर्शियल बांधकाम आहे त्यांनी पार्किंग सोडलेलं नाही किंवा सध्या बांधकामं चालू आहेत कमर्शियल परवानगी घेतलेली नाही त्याच्यावर आता आम्ही नोटिसा त्यांना इश्यू केलेल्या आहेत. त्यांना मुदत दिलेली आहे की आपलं पार्किंगचं क्षेत्र खुलं करावं. बांधकाम परवानगी घेतली नसेल तर प्रस्ताव सादर करावा आणि त्या मुदतीमध्ये जर त्यांनी केलेलं नाही तर आम्ही महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम कलम 52-53 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत आणि पुढील जी निष्कासनाची कारवाई आहे ती देखील करणार आहोत. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ब्लॅकलिस्ट लोकांना जे 20 आर्किटेक्ट आहेत की त्यांनी म्हणजे बांधकाम परवानगी घेतल्यानंतर ते बांधकामाचं व्यवस्थित चालू आहे का परवानगीनुसार त्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांनी परवानगी घेतल्यानंतर जर मालक ऐकत नसेल तर तशा पद्धतीने त्यांनी लेखी करून ते काम म्हणणं स्वतःचा सहभाग त्यांनी काढून घ्यायला पाहिजे होता पण तसं कुठली नोंद नाही. काही ठिकाणी असं लक्षात आलं की मालकांना त्यांनी उलट प्रोत्साहित केलेलं आहे की परवानगीच्या व्यतिरिक्त बांधकाम करावं. तर अशामध्ये आपण 20 आर्किटेक्ट जे काळ्या यादीत टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर आणखी काय आढळले तर आपण त्यांच्यावर पण काळ्या यादीत टाकून आणखी त्यांच्यामध्ये कडक ॲक्शन घ्यायचं धोरण ठेवलेलं आहे. ज्या इमारती आहे त्या इमारतीमध्ये ट्रॅफिकमुळे अडचण होतात त्यांनी त्यांच्या इमारती तयार केल्या पण त्यांनी पायऱ्या करून ठेवलेल्या आहेत. त्या पायऱ्यांचा रस्त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय निर्णय घेणार आहे?
हां, जर वाहतुकीला अडथळा ठरत असतील पायऱ्या किंवा काही जणांनी जे फ्रंट मार्जिन असेल त्याच्यामध्ये दुकान वाढवलेलं आहे, शेड टाकलेली आहे किंवा जे पार्किंगसाठी त्यांनी ठेवणं गरजेचं होतं तिथं ओटा काढून पायऱ्या बांधकाम करून हे केलेलं आहे, तर याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ती देखील आम्ही ॲक्शन घेणार आहोत. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.